अतिशय प्रत्येकाने आपापलं मत मांडलं आणि दिनांक 24 ऑगस्टला मुंबई येथे झालेल्या बैठकीच्या अधीन राहून जे मिनिट्स होते ते मिनिट्स त्यांना दाखवले, ते वाचण्यात आले, ते आपल्याला सर्वांना मी देतो. सोबतच विद्यार्थ्यांसोबत अतिशय उत्तम संवाद होतेवेळी मला गर्व आणि आनंद झाला की आमची मुलं अतिशय चांगलं बोलायला लागले, मुली बोलायला लागल्या. याचा सार्थ अभिमान आणि गर्व आहे मला. निश्चितच त्यांच्या संवादाच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून त्यांनी 2-3 दिवसाची आम्हाला अवधी दिली. काही बाबी त्यांना अपेक्षित आहे, त्या बाबी आम्ही पूर्ण करू. निश्चित आमची मुलं आहे, आम्ही त्यांचे आहे, असा संवाद झाला असल्यामुळे ते विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी बोलेल याची अपेक्षा करतो. सर्व तो पाच तासात काहीतरी निर्णय निघाला असेल ना. आमच्या विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. सविस्तर म्हणजे मुद्दे 14 मुद्दे मान्य झाले. मान्य सर्व मुद्दे चर्चा झाली आणि 2 दिवसाची मुदत दिलेली आहे. 2 दिवसामध्ये नाही, अडलं कुठेच नाही. 2 दिवसाची मुदत नाही, ते ड्रॉप बनवून द्यायचं बाकी रात्री ड्राफ्ट होत नाही का त्यांच्यासाठी? 14 दिवस बसलेत ते, तर रात्री ड्राफ्ट होऊ शकत होते नाही होते का? उद्या या संदर्भात नाही, बोलू द्या ना. आमचे विद्यार्थी, आमचे पालक म्हणून विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली, ते बोलणार ते सांगतात ना. मग मुलं विद्यार्थी बोलणार नाही ना. तुम्ही आंदोलन सोडवणार आहात का तिथे जाऊन उपोषण विद्यार्थी 2 मिनिट बोलता ना. विद्यार्थी बोला. एक मिनिट, तुमचे आंदोलक एक कोणतरी बोला की या तुम्ही काय चर्चा मागण्या झाली, तुम्ही समोर त्याच्यात ठेवल्या? सकारात्मक चर्चा झाली का? तुम्ही आंदोलन मागे घेणार आहात का? ज्या काही गोष्टी आमच्या चर्चा झाल्या, काही गोष्टी जोरात बोल. ज्या गोष्टी आमच्या चर्चा झाल्या, काही गोष्टी ह्या थोड्या टेक्निकल आहे. म्हणजे याच्यामध्ये जर उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, 12,500चा जो मुद्दा आहे, एक उदाहरण सांगतो, असे 14 मागण्या आहे. त्याच्यामध्ये काय तर आपल्याला पहिल्यांदा जे बोगस लोकांच्या याद्या अपेक्षित आहे, ज्या याद्या जे 12,500 जे बोगस लोक आहे त्याच्या याद्या आपल्याला अपेक्षित आहे, ते आपण त्यांना आपला कालावधी दिलाय मंत्री महोदयांना का 2 दिवसात त्या याद्या द्या आणि त्याच्यावर कशी भरती करणार याचं एक टेंटेटिव्ह टाइम टेबल आम्हाला तुम्ही ड्राफ्टच्या मार्फत द्या. ह्या अशा जे 14 मागण्यात आपण याच्यावर अशा टेक्निकल ज्या गोष्टी त्यांना आपण 2 दिवस 3 दिवस असे जे दिलेले आहेत याच्यामध्ये यांनी निर्णय घ्यावा आणि आंदोलन आम्ही त्यावेळेस मागे घेऊ. आता आंदोलन कोणत्या पद्धतीत आपलं मागे घेणार नाही. मग कधीपर्यंत हे सुरू आहे? कारण यांच्याकडनं 2 दिवसांचा अवधी मागितला गेलाय. 2 दिवसानंतर तुम्हाला सगळे जे काही ड्राफ्ट आहे तो मिळाल्यानंतर तुम्ही आंदोलन मागे घेणार. जोपर्यंत ज्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्णपणे मान्य होत नाही, म्हणजे कुठली मागणी? जोपर्यंत ठोस निर्णय येत नाही, जोपर्यंत आमचा विश्वास यांच्यावर बसत नाही, गव्हर्नमेंटवर. कारण का जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे त्याला 7 वर्ष होऊन गेलेत, तरी तो निर्णय लागू झालेला नाही. तर आम्ही फक्त लेखी उत्तर किंवा याच्यावर आम्ही आता आंदोलन मागे घेत नाही. तर आम्हाला प्रॉपर काहीतरी एक ठोस टाइम टेबल पाहिजे की ही भरती तुम्ही किती दिवसात करणार. एक उदाहरण म्हणून तुम्हाला हे सांगतोय, असे 14 मुद्दे आहेत, आम्हाला एक काहीतरी टेंटेटिव्ह टाइम टेबल पाहिजे. म्हणजे पण तुम्ही म्हणताय विश्वास, तुम्ही तुम्ही म्हणताय आम्हाला जोपर्यंत विश्वास बसत नाही तोपर्यंत आंदोलन. मग सकारात्मक चर्चा काय झाली? सकारात्मक चर्चा अशी झाली की काही गोष्टी त्यांनी सकारात्मक दाखवल्या, आम्ही या गोष्टी करतो, फक्त आम्हाला काही वेळ द्या. मग तो आपण त्याला वेळ दिलेला आहे. तुम्ही समजा आपला याचा सेंट्रल किचनचा विषय, तर सेंट्रल किचनच्या विषयामध्ये एका दिवसामध्ये आपण लगेच आश्रमशाळेमध्ये किचन चालू करू शकत नाही. आज आम्ही म्हटलं उद्या करतो. काहीतरी त्याला टेंडर पाहिजे किंवा जे किचन जे मालक आहेत त्यांनीच काहीतरी तिथं मुलांना आश्रमशाळेमध्ये जेवण दिलं पाहिजे. त्यासाठी यांनी काहीतरी एक परिपत्रक काढावं का आम्ही या दिवसापासून 15 दिवसांनी आम्ही चालू करतो मेस. म्हणजे हे असं काहीतरी झाल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाही. तुम्हाला लेखी मिळाल्याशिवाय तुम्ही उपोषण असं आहे का? यामध्ये मी एक क्लिअरिफिकेशन देतो की लेखीचा विषय नाहीये, यामध्ये काहीतरी ठोस असा कार्यक्रम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत, आणि चर्चा ही सकारात्मक झालेली आहे याबद्दल आमचं काही दुमत नाहीये. परंतु त्याबद्दल फक्त ठोस समोर आलं पाहिजे, ज्या की आंदोलनात कधी कधी होतं की आव्हान केलं जातं किंवा काही आव्हाने दिली जातात, आम्ही असं करू वगैरे, तर तसं होऊ नये
ही काळजी आम्ही बाळगली. मंत्री महोदय, तुम्हाला आता प्रश्न आहे. तुम्ही वेळ वाढवून मागितलेला आहे. विद्यार्थ्यांची प्रकृती अतिशय खराब आहे. जर पुढच्या 2 दिवसात विद्यार्थ्याच्या जीवितास काय हानी झाली तर त्याची जबाबदारी आता मंत्री म्हणून तुम्ही घेताय का? विद्यार्थ्यांना आता लगेच भेटायला चाललो आम्ही, त्यांच्यासोबतच चालतो. पण काही लगेच चालतो लगेच. आणि दिनांक 24 तारखेला जे जे निर्णय झाले ते कागदपत्र मी सोबत आणलेले मी आपल्या सर्वांना देतो. याच्यामध्ये सर्व जे मुद्दे आहे, शासन स्तरावरचे जे मुद्दे आहेत ते आम्ही तिथे दिलेले आहे. आपण सर्वांना मुद्दे जे आहे इथं सविस्तर. प्रश्न वेगळा आहे की तुम्ही निर्णय घेपर्यंत विद्यार्थ्याच्या जीविताला काय झालं तर त्याची जबाबदारी मंत्री म्हणून तुम्ही घेणार आहात. आता मी भेटायला चाललो त्यांना. नाही, माझा प्रश्न असा आहे की काही घेणार झालं आहे, तर त्याची घेणार आहे. जबाबदारी मंत्री म्हणून तुम्ही घेणार आहेत एका का? मुलाची मंत्री म्हणून तुम्ही जबाबदारी घेताय. प्रकृती बिघडली, जास्त काय झालं तर आता त्या मुलांसोबत मी चर्चा करणार आहे आणि चर्चा केल्यानंतर 100% त्वरित लवकरात लवकर उपोषण कसं. तुमच्या समोर मुलं म्हणतात ते का आम्हाला जोपर्यंत विश्वास बसत नाही, 5 तास सकारात्मक चर्चा झाली तरी विद्यार्थ्यांमध्ये विश्वास बसत पालकांना नाहीये. तुमच्यावर विश्वास म्हणजे नाही असं ते म्हणतात. काय म्हणायचं याला? विश्वास जर नसता तर पोरं उभे राहिले नसते. ते म्हणतात वाद झाला तुमच्या असता. समोर म्हणले. नाही, वाद नाही झाला. तेच म्हणतात. नाही, नाही, चुकीचं ब्रिफिंग करू नये. माझ्या विद्यार्थ्यांचा विश्वास आहे. महाराष्ट्राने एका तासात मोठमोठे जी.आर. काढलेले महाराष्ट्राने पाहिलेले आहे. विद्यार्थ्यांचा काही दिवसांपूर्वी. संपूर्ण विश्वास आहे. विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जी.आर. पटकन का काढू त्यांचा विश्वास माझ्यावर आहे, माझा विश्वास त्यांच्यावर आहे. पाठीशी उभे राहिले नसते, बरं. त्यांनी बाईट दिली. बरोबर आहे प्रश्न का? संपला सर. हा, त्यामुळे असं चुकीचं विषय काय आहे, जे आपले याचे मुद्दे येतील, जे 14 मागण्या आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी ठोस निर्णय म्हणजे कसा, जर जात पडताळणीचा जर विषय असेल तर त्याला कॅप लावणं गरजेची आहे. कारण का जर आपण बोगस भरती आज घोषित केली किंवा 12,500 जर भरती आज घोषित केली तर त्याच्यामध्ये परत बोगसच घुसणार आहे. पहिली काय ती कॅप लावणं गरजेचे आहे. तुम्ही ती कॅप किती दिवसात लावणार, कशी लावणार, अशाच त्याचा आहेत. निर्णय तुम्ही आम्हाला 2 दिवसात कळवा. आम्ही तुम्हाला अजून लेखी देतो काही गोष्टी असेल तर. या